अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ के नेतृत्व में टीईटी शिक्षा पात्रता परीक्षा के संदर्भ में लाखों टीचर्स 18 जून 2026 को पीएम मोदी को निवेदन देने जा रहे हैं। 19 जून को राज्य के सभी जिलाधिकारी, महाराष्ट्र राज्य शैक्षिक परिषद, सभी जिला की शाखाओं में और पंतप्रधान मोदी को निवेदन देने के साथ अगस्त 2010 से पूर्वी टीचर्स की समस्याओं को लेकर केंद्र सरकार से अपने डिमांड्स को लेकर एक बड़ा आंदोलन और धरना प्रदर्शन होने जा रहा है। और इसी संदर्भ में आज मुंबई मराठी पत्रकार संघ में प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाले ने पत्रकार परिषद ली और इससे जुड़े संस्थाओं और खासकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभाग को इस आंदोलन में जुड़ने को कहा। सुप्रीम कोर्ट का आदेश और नौकरी कर रहे शिक्षक, आपको बता दें सुप्रीम कोर्ट ने टीईटी की ज़रूरत को चुनौती देने वाली याचिकाओं को खारिज कर दिया और निर्देश दिया कि नौकरी कर रहे सभी शिक्षकों, रिटायरमेंट में 5 साल से कम समय बचे शिक्षकों को छोड़कर को अपनी नौकरी जारी रखने के लिए टीईटी पास करना होगा। इसी शिक्षक पात्रता परीक्षा को लेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद और कई अन्य संस्थाएं जो है वो 18 और 19 जून को आंदोलन करने वाली है और पीएम मोदी से रिक्वेस्ट करने वाली है कि उनके डिमांड्स पर ध्यान दिया जाए। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। सर नमस्कार, क्या कहना चाहोगे मराठी पत्रकार संघ में आज जो आपने कॉन्फ्रेंस ली उसका मेन उद्देश्य क्या था? आज आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जी बैठक आयोजित केली ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात जो दिलेला निर्णय आहे 19 मे 2026 रोजी हे संपूर्ण देशातील जे इयत्ता 1 ते 8वीला शिकवणारे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य केलेली होती। तो निर्णय 1 सप्टेंबर 2025ला दिला। त्याच्यानंतर अनेक राज्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्या की जेणेकरून हा निर्णय बदलेल अशी अपेक्षा देशातील सगळ्या शिक्षकांना होती। परंतु 29 मेला जो निर्णय आला त्या निर्णयात फार काही बदल झाला नाही। फक्त त्या निर्णयामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करा असा निर्णय आला। परंतु शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्वांना कंपल्सरी केलेली आहे। त्या विषयासंदर्भात आजची पत्रकार परिषद होती की मुळात 23 ऑगस्ट 2010 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत अशांना केंद्र सरकारने गॅजेट प्रसिद्ध केलं होतं। 23 ऑगस्ट 2010 नंतरच्या लोकांना ही शिक्षक पात्रता परीक्षा असेल, त्यापूर्वीच्या लोकांना नसेल आणि तरीसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय केला। न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। पण जर अशा पद्धतीने हे इम्प्लिमेंटेशन झालं तर देशातील खूप शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत, त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत आणि म्हणून शैक्षिक महासंघाने समग्र देशभरामध्ये 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आम्ही एक धरणे आंदोलन करत आहोत। समग्र देशामध्ये 18 जूनला आहे, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे आम्ही ती 19 जूनला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करून आम्ही ही मागणी केलेली आहे की आम्हाला 23 ऑगस्ट 2010 पूर्वीच्या शिक्षकांना सूट द्यावी आणि महाराष्ट्रामध्ये 13 फेब्रुवारी 2013 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी आणि केंद्र सरकारने येणाऱ्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करून विधेयक पारित करावं आणि आम्हाला आमच्या सेवा सुरक्षा व पदोन्नत्या या सुरक्षित ठेवा अशी मागणी आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे। आपने जो याचिका की बात की है, ये कभी याचिका दायर हुई थी और सीएमडी का नाम क्या था और कॉलेज का नाम क्या था? वो जो याचिका है अंजुमन इरशाद तालीम एक संस्था थी, वो संस्था में कार्यरत शिक्षकों की पात्रता के लिए उन्होंने मुंबई हाई कोर्ट बेंच में ये पिटीशन दाखिल किया था। सीएमडी का नाम क्या? हाँ? सीएमडी का नाम क्या था? अंजुमन इरशाद तालीम ये संस्था है, अल्पसंख्यक संस्था है। उनके अध्यक्ष का कुछ नाम होगा ना सर? वो उसके बारे में तो हमें ज़्यादा मालूमत नहीं है क्योंकि ये माइनॉरिटी की और ये खाजगी संस्था है। तो इसके बारे में ये लोग मुंबई हाई कोर्ट में गए थे। मुंबई हाई कोर्ट के बाद में सुप्रीम कोर्ट में गए थे। फिर सुप्रीम कोर्ट में जजमेंट इनके बारे में देने के बजाय हमारे सब सरकारी खाजगी लोगों के बारे में सुप्रीम कोर्ट में जजमेंट आया है। इनका अभी भी बाकी पेंडिंग दूसरे बेंच की तरफ इनका दिया है। तो हमारी अभी केंद्र सरकार के साथ गुजारिश है कि आप ही इसमें सॉल्यूशन कर सकते। अभी कोई शिक्षक अगर परीक्षा नहीं देगा तो वो नौकरी से बाहर हो जाएगा। वो नौकरी लगते समय उन्होंने बहुत सारा कर्जा लिया है, अनेक कुटुंबों की उनकी दायित्व है, जिम्मेदारी है, उनके बच्चे पढ़ रहे हैं, शिक्षण कर रहे हैं, वो क्या होगा उनका। इसीलिए हम केंद्र सरकार के अभी ये अपील कर रहे हैं। सरकार से क्या राहत चाहते हो आप लोग? सरकार से यानी केंद्र सरकार से विशेष तौर पे और महाराष्ट्र के सभी जनप्रतिनिधि लोक प्रतिनिधियों से कहते हैं कि इसके बारे में हम तो कुछ गलत मांग नहीं रहे। नैसर्गिक न्याय तत्व से जो भी फॉर्मूला, जो भी पिटीशन, जो भी कुछ आता है वो दिनांक के बाद में आता है।
हमें इससे राहत दिया जाए 2010 के पूर्व लोगों को और महाराष्ट्र के 2013 के पूर्व शिक्षकों को राहत दी जाए। आप लोग का जो धरना आंदोलन है ये कहाँ पे है और कितने ये लोग आने वाले महाराष्ट्र के हर जिलाधिकारी कचेरी पे होगा और उस दिन की स्कूल करके सब शिक्षक वहाँ पर इकट्ठा होंगे और जिलाधिकारी को ये ज्ञापन देंगे और बाहर आके मीडिया को हर जिलाधिकारी की जिला जो हमारी इकाई है वो वहाँ पर संबोधित करेगी। धन्यवाद सर। सर नमस्कार, क्या कहना चाहोगे आप? मी मराठीत बोलतो। जो हा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो फक्त प्राथमिक शिक्षकासाठी पूर्ण देशातील शिक्षकासाठी लागू करण्यात आलेला आहे। तर हा एक अन्यायकारक असा निर्णय आहे का? तर जर आज एखादा मेडिकल ऑफिसर आहे 15 वर्षापूर्वी जॉबला जॉईन झालेले आहेत, त्यांना जर आज मेडिकलची किंवा MBBSची जर परीक्षा द्या म्हटलं तर ते त्यांना पास होणं शक्य नाही। तरीसुद्धा आमच्या ह्या निर्णयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अगोदर जो पर्सेंटेज होतं TET पास होणाऱ्यांचं ते 3% होतं आणि हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर जो 12% पास होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणजे आमचे शिक्षक पास होत आहेत, पण फक्त प्रत्येक गोष्ट शिक्षकासाठीच का, तर सर्वच क्षेत्रातील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू केला पाहिजे। आपको नहीं लग रहा है कि सरकार काफ़ी अनदेखा कर रही है? अभी बीच में आपने देखा था मंत्रालय में ही आग लग गई, शिक्षा मंत्री के ऑफिस में। आता सरकार त्यांचं काम करतंय मान्य आहे, पण हा निर्णय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा। आम्ही आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की जे 2013च्या अगोदरचे जे शिक्षक आहेत ते TET लागू झालेले आहेत आणि ते पात्र होऊनच आज शिक्षक या पदावर आहेत, तर त्यांना ते योग्य आहे। पण आम्ही प्रत्येक वेळेस मुलाखत देऊन, परीक्षा देऊन, तोंडी परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल, या परीक्षा देऊनच आम्ही पात्र झालेलो आहे। त्यामुळं आम्हाला तो TETचा जो त्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो थोडा त्यांनी संसदेमार्फत मान्य लोकप्रिय पंतप्रधान यांनी हा निकाल थोड़ा संसदेत कायदा करून थोड़ा त्याच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह निकाल द्यावा। धन्यवाद। मैडम क्या कहना चाहोगी? आपका शुभ नाम बताओ। जी मेरा शुभ नाम, ये जो TET का TETची जी परीक्षा आहे सर्व शिक्षक या ठिकाणी परीक्षा द्यायला तयार आहेत, परीक्षा देत आहेत आणि परीक्षा उत्तीर्ण देखील होत आहेत। परंतु या ठिकाणी TET परीक्षा देत असताना सरकारने एक ओळ टाकलेली आहे की त्याच्यामध्ये जर 3 वर्षात उत्तीर्ण नाही झाला तर तुमची सेवा संपुष्टात आणली जाईल। मग ही जर सेवा संपुष्टात आणली गेली तर ह्या शिक्षकांचं पुढे काय, म्हणजे कुठेतरी त्या सेवेला त्यांनी आमचं संरक्षण दिलं पाहिजे आणि संरक्षण देत असताना TETचा जो निकाल त्यांनी ठेवलेला आहे, हा जो 3 वर्षाची मुदत दिलेली आहे त्याच्यातून थोडीशी सवलत देण्यासाठी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून त्या मुद्द्यानुसार या अधिवेशनामध्येच तो मुद्दा निकाली काढावा आणि या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांना या ठिकाणी आश्वासित करावं की तुमची सेवा संपुष्टात आणली जाणार नाही। धन्यवाद। चल ठीक है। नमस्कार, क्या कहना चाहोगे? आपका शुभ नाम बताइए। माझं नाव नितीन पवार, प्रांत सहकार्य म्हणून आहे। म्हणायचं असं आहे की ज्या वेळेस जे रूल्स येत आहेत शासनाचे त्या वेळेस आम्ही सगळे म्हणजे शिक्षण सेवक योजना असेल ज्यावेळेस लागू केली आम्ही, नंबर घ्या। इतर अनेक गोष्टी आहेत ज्या वेळेस लागू केल्या आम्ही त्या वर्षापासून सुरू केल्या। फक्त हा कायदाच असा होतोय की लागू केल्यानंतर खूप आधीपासूनच्या म्हणजे 15-20 वर्ष आधी सेवा झालेल्या लोकांच्या सुद्धा आहेत। आमची मागणी ही आहे तुम्ही लागू केला तेव्हापासूनच त्याच्या आधीच्या लोकांना सूट द्या। धन्यवाद। शिक्षक महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष अंकुश माळी। TET संदर्भामध्ये आमची एवढी इच्छा आहे, इतर जे क्षेत्र आहे, मेडिकल क्षेत्र आहे, ऑटोमोबाईल क्षेत्र आहे, की एव्हाना राजकीय जे क्षेत्र आहे, या सर्वच क्षेत्रांमध्ये अनुभवांना फार किंमत आहे आणि आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षक 30 वर्ष झाले सेवा करते, 35 वर्ष झाले सेवा करते, त्यांच्या अनुभवांना किंमत नाही असा त्याचा अर्थ होतो। त्यांना जर TET परीक्षा द्यायला आज लावता येईल तर त्यांच्या अनुभवांना किंमत शासन देते किंवा सर्वोच्च न्यायालय असा त्याचा अर्थ आहे। आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, परंतु
2010ला NCTने जो नियम केला आहे त्याच्या आधीच्या आणि महाराष्ट्र राज्याने 2013ला शासन निर्णय आला आहे तर त्याच्या आधीच्या सर्व शिक्षकांना या TET परीक्षेत येऊन सूट द्यावी अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांना करत आहोत. हमारे व्यूवर्स को क्या संदेश देना चाहोगे? काय? हमारे व्यूवर्स को क्या संदेश देना चाहोगे? हां. आम्ही सर्व राज्यातील सर्व शिक्षक आणि पालकांना विद्यार्थ्यांना हे इथून आव्हान करत आहोत की 19 जूनला सर्व राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जे अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धरणे आंदोलन करत आहे, निवेदन देत आहेत. मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं. आज आम्ही आव्हान का करत आहोत? शिक्षक विद्यार्थ्यांना हे आव्हान करते का मनमोकळेपणाने मी परीक्षा द्या, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आपण राबवतो म्हणजे वेगवेगळ्या गुणांमध्ये विद्यार्थी विकसित झाला पाहिजे आणि शिक्षकांना इथे आत्ता ह्या घडीला वय झाल्यानंतर भूकंपट्टी करून त्याला परीक्षा द्यायला लावत आहे. वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला ही परीक्षा देणं कठीण आहे, शक्य नाही आहे. आजही आमच्या राज्यातील 30 ते 35% शिक्षक पात्र आहेत, ते याच्या पुढेही पात्र होतील. पण आम्ही आव्हान करतो का आम्हाला 2013च्या आधीच्या शिक्षकांना या परीक्षेतून माफ केलंच पाहिजे. धन्यवाद सर.